तुमच्या मागणीनुसार श्रावणी सोमवारच्या व्रत विधीवर अत्यंत सविस्तर आणि श्रावणी सोमवार व्रत विधीची सविस्तर आणि संपूर्ण माहिती। श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे यातील प्रत्येक सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे। श्रावणी सोमवारचे व्रत केवळ धार्मिक विधी नसून ते मनाची शुद्धी, आत्मिक शांती आणि शरीराचे संतुलन साधण्याचे एक प्रभावी साधन आहे। हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केल्यास महादेवाची कृपा नक्कीच प्राप्त होते। 1. व्रताची पूर्वतयारी आणि संकल्प। व्रत सुरू करण्यापूर्वीची तयारी अत्यंत महत्त्वाची आहे। व्रत सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी सायंकाळीच घराची आणि विशेषतः पूजास्थानाची स्वच्छता करावी। यामुळे व्रत करताना सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। पहाटेची सुरुवात। श्रावणी सोमवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 6 उठणे अत्यंत शुभ मानले जाते। नमः शिवाय हा मंत्र मनातल्या मनात जप करत स्नान करावे। स्नानानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे। शक्य असल्यास पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत, कारण हे रंग सात्विकतेचे प्रतीक आहे। संकल्प। व्रताचा संकल्प हा व्रताचा पाया असतो। हातामध्ये थोडे पाणी घेऊन खालीलप्रमाणे संकल्प करावा। मी तुमचे नाव आज श्रावणी सोमवारचे व्रत करत आहे। हे व्रत मी माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धी, आरोग्य, शांतता आणि माझ्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी करत आहे। हे महादेव, तुम्ही हे व्रत स्वीकार करा आणि ते पूर्ण करण्याचे मला बळ द्या। या संकल्पाने व्रताला एक निश्चित दिशा मिळते। 2. पूजा साहित्य आणि त्यांचे महत्त्व। श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी लागणारे साहित्य एकत्र जमा करून ठेवावे। प्रत्येक वस्तूचे एक विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। शिवलिंग पूजेचा मुख्य केंद्रबिंदू। हे घरात असणारे धातूचे किंवा स्फटिकाचे शिवलिंग असू शकते। बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय। बेलपत्राच्या 3 पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते। धोत्र्याचे फूल। हे फूल महादेवाला अर्पण केल्याने विषबाधा आणि शारीरिक वेदना दूर होतात अशी श्रद्धा। धोत्र्याचे फूल। हे फूल महादेवाला अर्पण केल्याने विषबाधा आणि शारीरिक वेदना दूर होतात अशी श्रद्धा आहे। पंचामृत। दूध, घी, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण। प्रत्येक पदार्थाचा अभिषेक केल्याने वेगवेगळ्या प्रकारची फळे मिळतात। भस्म। भस्म हे वैराग्याचे प्रतीक आहे। शिवलिंगाला भस्म लावल्याने जीवनातील वाईट गोष्टी दूर होतात। शमीची पाने। ही पाने गणपतीला आणि शंकराला प्रिय आहेत। ती अर्पण केल्याने घरात धनधान्याची वृद्धी होते। अक्षता। अखंड तांदूळ। अक्षतांचा वापर पूजेमध्ये पवित्रतेचे प्रतीक म्हणून केला जातो। शिवामूठ। प्रत्येक सोमवारला वेगवेगळे धान्य वाहण्याची परंपरा आहे। पांढरी फुले। पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे। धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य। पूजेसाठी हे पदार्थ आवश्यक आहेत। नैवेद्यासाठी फळे, खडीसाखर किंवा सात्विक गोड पदार्थ वापरला जातो। 3. अभिषेक आणि पूजा विधीची सविस्तर माहिती। अभिषेक हा श्रावणी सोमवारच्या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। तो अत्यंत शांत आणि एकाग्र मनाने करायला हवा। अभिषेक विधी। जल अभिषेक। सर्वप्रथम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा। अभिषेक करताना तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशाचा वापर करावा। पंचामृत अभिषेक। यानंतर पंचामृताने अभिषेक करावा। पंचामृतातील प्रत्येक पदार्थाचा अभिषेक केल्याने त्याचे वेगळे आध्यात्मिक महत्त्व प्रकट होते। दुधाचा अभिषेक। आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी। दह्याचा अभिषेक। संतती आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी। तुपाचा अभिषेक। ऐश्वर्य आणि कीर्तीसाठी। मधाचा अभिषेक। मधुर वाणी आणि शांततेसाठी।
साखरेचा अभिषेक जीवनात गोडवा आणि आनंद आणण्यासाठी. पुन्हा जलस्नान. सर्व अभिषेक झाल्यावर शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. शिवलिंग पूर्णपणे कोरडे करून त्यावर चंदन किंवा भस्म लावावे. पूजा. अभिषेक झाल्यावर पूजा सुरू होते. चंदन आणि भस्म. शिवलिंगाला चंदन किंवा भस्माचा टिळा लावावा. बेलपत्र अर्पण. नमः शिवाय या मंत्राचा जप करत बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र नेहमी उलटे आणि अखंड असावे. बेलपत्र अर्पण करताना त्रिकाल त्रिकोणाकार त्रिनेत्रच त्रियायुधम हा मंत्र उच्चारल्यास ते अधिक फलदायी ठरते. फुले आणि पत्री. पांढरी फुले, धोत्रा, मंदार आणि शमीची पाने अर्पण करावीत. शिवामूठ. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ तीळ. तिसऱ्या सोमवारची शिवामूठ मूग. चौथ्या सोमवारची शिवामूठ जवस. शिवामूठ अर्पण करताना मी हे व्रत यथाशक्ती करत आहे महादेवा याचा स्वीकार कर असा भाव ठेवावा. धूपदीप आणि नैवेद्य. धूपदीप लावून आरती करावी. आरती झाल्यावर फळांचा किंवा सात्विक गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. 4. व्रत कथा वाचन आणि मंत्रजप. पूजेनंतर श्रावण सोमवारची व्रत कथा वाचणे किंवा ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कथा वाचल्याने व्रताचे महत्त्व अधिक समजते आणि मन शांत होते. दिवसभर नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावे. यामुळे मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. 5. उपवास आणि पारणा. उपवासाचे नियम. श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवास करताना फक्त फलाहार, फळे, दूध आणि पाणी घ्यावे. मीठ किंवा धान्याचे पदार्थ खाऊ नयेत. उपवासाचा उद्देश केवळ उपाशी राहणे नसून शरीराला आणि मनाला शुद्ध ठेवणे हा आहे. आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती महिलांनी उपवासाचा आग्रह धरू नये. पारणा. संध्याकाळी पुन्हा एकदा महादेवाची आरती करून उपवास सोडावा. रात्रीच्या वेळी उपवास सोडताना सात्विक आणि हलके भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवाची प्रार्थना केल्यानंतर तुम्ही उपवास पूर्णपणे सोडू शकता. 6. व्रताचे उद्यापन. सर्व श्रावणी सोमवारचे व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन करण्याची परंपरा आहे. उद्यापनासाठी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारची निवड करावी. उद्यापनाच्या दिवशी पूजा नेहमीप्रमाणेच करावी. महादेवाला प्रिय असलेले पदार्थ जसे की पुरणपोळी किंवा शिरा नैवेद्य म्हणून दाखवावेत. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला भोजन द्यावे आणि दक्षिणा द्यावी. यामुळे व्रताची सांगता होते आणि त्याचे पूर्ण फल प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. या सविस्तर माहितीनुसार श्रावणी सोमवारचे व्रत केल्यास भक्ताच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होतो. हे व्रत केवळ बाह्य पूजा नसून आत्मिक उन्नतीचा एक मार्ग आहे.